सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस ठीक आहे, परंतु काम वाढलेलं असेल आणि तुम्हाला कामामध्ये जास्त फोकस करावा लागला तर तुमचा प्रोजेक्ट वेळेत पूर्ण होईल. तुम्हाला आज असं काहीतरी करावं लागेल जे इतरांना कठीण वाटेल. व्यवसायामध्ये वेळ ठीक आहे, परंतु नवीन योजना राबवण्यापूर्वी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. घरातील सदस्य किंवा मुलांच्या वागण्यामुळे तुम्ही नाराज होणार आहात. कायदेशीर वादामध्ये सकारात्मक गोष्टी तुम्हाला कळतील ज्या तुमच्या बाजूने असतील. तुम्ही नोकरीमध्ये रिलोकेशनचा विचार करत असाल तर त्यामध्ये ठोस निर्णय तुम्ही घेणार आहात. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी काम खूप आहे, परंतु वेळ मात्र थोडी कठीण आहे असं वाटतं. तुम्ही जास्त विचार करू नका. जे काही होतं ते चांगल्यासाठी असा विचार करा आणि पुढे व्हा. घरातील सदस्यांसोबत तुमचा वेळ आनंदामध्ये व्यतीत होईल. संध्याकाळी पाहुण्यांचं आगमन होईल, त्यामुळे तुम्ही स्वागतासाठी तयार राहा. संध्याकाळी शुभ कार्यामध्ये सहभागी होण्याचा तुम्हाला योग आहे. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असून तुमची प्रतिष्ठा वाढणार आहे. तुम्ही नेहमी सगळ्यांना मदत करता, त्यामुळे सगळेजण तुमच्याबद्दल चांगला विचार करतात. तुम्हाला काही समस्या आली तर तुम्हाला मदत मिळेल. आर्थिक अडचणी देखील तुमच्या कमी होणार असून प्रगतीच्या दिशेनं तुमची वाटचाल राहील. नोकरीच्या ठिकाणी वातावरण थोडंसं तणावाचं असेल, कारण सगळ्यांच्या कामाचा वेग कमी असल्यामुळे प्रोजेक्टमध्ये पूर्ण होण्यास उशीर लागण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही आज जे काही काम कराल त्यामध्ये सावध राहा, कारण प्रत्येक गोष्टीचा वेगळा अर्थ निघू शकतो. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आजचा दिवस हा ठीक असला तरी नोकरीमध्ये तुम्हाला भरपूर काम आहे. तुम्ही वेळेनुसार तुमच्या कामाचं नियोजन करा. सहकारी आणि कामगार वर्ग यांच्याशी व्यवस्थित वागा. अहंकार हे विनाशाचं कारण बनू शकतं, तेव्हा वेळीच सावध राहा. तुमची आर्थिक स्थिती ठीक आहे, परंतु खर्चाला आवर घालायला हवा. घरातील वातावरण ठीक ठेवण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. जोडीदारासोबत तुम्ही वादविवाद करू नका. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमची नोकरी आणि व्यवसाय व्यवस्थित सुरू राहील. व्यवसायाची स्थिती सुधारत असून ग्राहक वाढत जातील. तुम्ही जे काही उत्पादन घेत आहात त्याचा दर्जा उत्तम ठेवा. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीमुळे नोकरीमध्ये तुमची स्थिती जास्त मजबूत असेल. नोकरीमध्ये मीटिंगमध्ये किंवा प्रोजेक्टमध्ये तुमच्या शब्दाला प्रमाण मानलं जाईल किंवा तुम्ही ज्या सूचना केलेल्या आहेत त्याचा खास विचार करण्यात येईल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीच्या लोकांचा मूड हा आजच्या दिवस चांगला राहणार आहे. तुम्ही जे काही काम कराल त्यामध्येच तुम्हाला यश मिळेल. तुम्ही नेहमी सगळ्यांना मदत करता. खास करून तुमच्या ओळखीच्या लोकांसाठी तुम्ही अनेक गोष्टी करत असता. आजही काही जणांना तुम्ही मदत कराल. तुमच्या प्रियजनांसोबत जास्त वेळ तुम्ही व्यतीत करणार आहात. आपल्या लोकांसोबत जास्त वेळ राहिल्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. तुम्हाला काहीही समस्या आली तर मित्रांकडनं तुम्हाला मदत मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तुळ रास. स्वामी सांगतात की तुळ राशीच्या लोकांनी परीक्षा किंवा स्पर्धेसाठी तयार राहायला हवं. तुम्ही जे काही काम कराल त्यात तुम्ही फोकस वाढवा.
व्यवसायाशी संबंधित कुठलाही करार किंवा कागदपत्र पूर्ण करायची असतील तर हे काम दिवसाच पूर्ण करा. तसेच दस्तऐवज वाचून घ्या. त्यातील गोष्टी एखाद्या तज्ज्ञांकडनं समजून घ्या. इतर कामांसाठी देखील तुमच्यासाठी दुपारची वेळ ठीक आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीनं एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की काही गोष्टी आपल्या अपेक्षेप्रमाणे होत नाहीत. ज्या व्यक्तीला तुम्ही आपलं मानता तीच व्यक्ती तुमची फसवणूक करू शकते. तुम्ही सावध राहून काम करा. जर काही आर्थिक व्यवहार केले असतील तर विशेष सावधगिरी बाळगा. नोकरी आणि महत्त्वाचे प्रोजेक्ट आज मार्गी लागणार आहेत. त्यामुळे तुमच्या खांद्यावरील एखादं मोठं ओझं कमी होईल. एखादी खुशखबर देखील तुम्हाला मिळेल. त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीचे लोक अनेक दिवसांपासून त्रस्त आहेत. छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुमची कामं थांबत आहेत. तुम्ही व्यवस्थित नियोजन करून काम करू शकता, पण असं का होतं त्याची कारणं शोधा. तुम्ही कामामध्ये सुधारणा नक्कीच कराल आणि त्याबाबत निराश मात्र होऊ नका. निरर्थक भीती किंवा शंका यांना तुमच्या मनामध्ये थारा दिला तर तुम्हालाच त्रास होईल. दुपारनंतर तुमची थोडीशी धावपळ होईल, परंतु तुम्हाला मेहनतीचं फळ संध्याकाळी नक्की मिळेल. आज नशीब 79% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीसाठी आजचा दिवस हा खूप माहितीपूर्ण आहे. तुमच्या ज्ञानामध्ये भर पडणार असून तुमची बौद्धिक क्षमता वाढणार आहे. प्रतिष्ठित लोकांसोबत तुमची भेट होईल. काही प्रोजेक्टमध्ये तुम्ही मोठ्या लाभाची अपेक्षा करत आहात. त्या संदर्भातील नियोजन आणि व्यवस्थापन यामध्ये तुमचा आजचा दिवस जाणार आहे. आज काहीतरी अर्थपूर्ण केलं असं तुम्हाला वाटेल. तुमच्या जवळच्या लोकांकडूनही तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. एखाद्या धार्मिक कार्याच्या प्लॅनिंगमध्ये तुम्ही सहभागी होणार आहात. आज नशीब 92% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस हा अत्यंत मेहनतीचा आहे. तुमचं काम वेळेत पूर्ण व्हावं म्हणून जास्त धावपळ तुम्हाला करावी लागेल. बाहेर जाणं किंवा लोकांच्या भेटी घेणं वाढलेलं असेल. सर्व कामं तुम्ही वेळेत पूर्ण करण्यासाठी अगदी जीवाचं रान कराल. दरम्यान काही जवळचे नातेवाईक तुमचा ताण वाढवू शकतात. त्यामुळे तुम्ही सावध राहा आणि मगच निर्णय घ्या. आज नशीब 81% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस काही फारसा ठीक नाही आहे. तुमची अनेक कामं एकाच वेळी तुमच्या समोर येतील. त्यामुळे तुम्हाला जेवढं शक्य आहे ती महत्त्वाचीच कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. दुपारनंतर तुमचा वेळ काही फारसा ठीक नाही आहे. व्यवसाय वाढीचा विचार सध्या तरी तुम्ही बाजूला ठेवा. प्रोजेक्ट पूर्ण करत असताना तुम्हाला समस्या येऊ शकतात. काही कामाचा मानसिक ताण तुम्हाला येऊ शकतो. तुम्ही आज मित्राची मदत घ्या. तसेच स्वतःला जास्त समजता असं आव आणण्याचा प्रयत्न तुम्ही करू नका. आज नशीब 70% तुमच्या बाजूनं राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.